आरोप का करतायत तुमच्यावर? थेट तुमच्यावर आरोप होत आहेत. चुकीचे आरोप केल्यानंतर त्याला आरोप होणाऱ्यांनी काय उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे तुमची? एकमेव सही आहे महानगरपालिकेच्या त्या सगळ्या डॉक्युमेंटवर. बाकीचे 5 लोकांनी 4 लोकांनी का सही नाही केली? मग आता मला एवढंच सांगायचं आहे की ज्याला अधिकार ट्रस्ट तर्फे रिझोल्युशनने मिळतो तो एक माणूस कुठंतरी सही करतो. त्याला पूर्ण ट्रस्टीची संमती असल्याशिवाय हे होणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे खरं खोटं, योग्य अयोग्य, लिगल नॉन लिगल हे ठरवणारी कॉम्पिटंट अथॉरिटी जी आहे आपल्या देशामध्ये ते ठरवेल. आता म्हणला सर तुम्ही म्हणजे हा सगळा व्यवहार योग्य आहे तुमचं असं म्हणणं? मी म्हणून उपयोग आहे का? पण तुमच्या मनात सही केली नाही ठरवेल ते मला. आपण सही केली, सही तर वाचून केली ना, सही तुम्ही बिगर वाचता केली. ते मंदिर संपूर्ण सही करताना वाचलं की न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वमान्य होईल. नाही सही वाचता केली का न वाचता केली? सही वाचून केली की न वाचता केली? सही वाचून केली की न वाचता केली तुम्ही? सर ट्रस्टींच्या मनामध्ये एकच विचार होता की जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपण समाजासाठी काम करू इच्छितो आणि ते काम करू शकू, हाच विचार होता. सर अजून इथं सांगितलं जात होतं की जे हे हॉस्टेल आहे ते पळकळीस आलेलं आहे, खूप जुनं झालेलं आहे, पैसे कमी आहे या ट्रस्टकडं, याच्यासाठी ही जागा विकली, कशासाठी, काय कारण होतं सर? ह्या ट्रस्टमधून, ह्या प्रोजेक्टमधून जे काही प्रोसीड्स निर्माण होते ते प्रोसीड्स आपण निरनिराळ्या ठिकाणी हॉस्टेल उभे करण्याकरता, म्हणजे पिंपरी चिंचवड किंवा हडपसर, बावधन, जिथं आता कॉलेजेस नवीन निघाले आहेत त्या ठिकाणी आपण वापरू, हा त्याच्यामध्ये प्रांजळ हेतू होता. त्याच्यामध्ये जो व्यवहार झालाय तो एवढ्या कमी वेळात एवढा फास्ट झालेला आहे. त्याला प्लॅन सँक्शन झालं, हे झालं, आणि त्या प्लॅन वरून जर बघितलं तर मंदिरच गायब करण्यात आलंय असं या सगळ्या जैन धर्मीय जे इथं बांधव जमले त्यांचं म्हणणं आहे. मंदिर गायब करण्याचा किंवा न दाखवण्याचा कुठलाही हेतू नाही. प्रेयर हॉल का म्हटलं? प्रेयर हॉल पण नाही म्हटलंय. मला बोलू द्या ना रे. फॅमिली ट्रस्ट आहे का पब्लिक ट्रस्ट आहे? फॅमिली ट्रस्ट आहे का पब्लिक ट्रस्ट आहे? नाही, प्रश्न एवढाच आहे, तुम्ही मंदिर म्हणायला अडचण काय असं जैन धर्मियांचं म्हणणं आहे. तुम्ही इथं आलात बघायला, इथं आता धर्मदाय आयुक्तांचे देखील लोक आले, अर्थात आलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, काय पाहणी करतायत, तुम्ही काय चर्चा करताय? त्यांना चॅरिटी कमिशनर मुंबईने सांगितलेलं आहे की ते हे करा. कोण आहे रे तू? लेडीजच्या अंगावर चाललाय तो. सर 2 मिनिटं. जैन समाजाचा रोष आहे तुमच्या ह्याच्यावर, तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? हे सगळं क्लिअर होईल कारण उद्देश सगळ्यांचे चांगले आहेत. एकच आहे उद्देश. एक मिनिट सगळ्या समाज माध्यमांनी लक्षात घ्या, प्रत्येकाचा उद्देश चांगला आहे. आमचा उद्देश चांगला आहे, तुमचा उद्देश चांगला आहे, याच्यातनं काहीतरी चांगलं निघेल एवढी आशा करूया. तुम्ही फायनली कॅन्सल डीड करणार आहात का? ह्याच्यातनं काहीतरी चांगलं निघेल असं बघू. तुमचं मत काय? चला. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.